काय चाललंय? हा आत्ता पाढे पाठांतराचा तासिका सुरू झालेला आहे. एक साधारणतः पाऊण तास ती तासिका आहे. याच्यामध्ये मुलं प्रत्येक ग्रुपमध्ये बसलेले आहे. बर. त्यामध्ये एक ग्रुप लीडर आहे. हा. तो ग्रुप लीडर त्या मुलांकडे लक्ष ठेवतो आणि मुलं ते प्रत्येकाचा पाढा वेगवेगळा आहे. ते पाढा लर्न करतात, तो स्वतः करतो आणि त्यांच्याकडे पण लक्ष ठेवतो. आता इथं प्रत्येकाचे पाढे वेगळे वेगळे, त्यांना एकसारखे पाढे, त्यांची क्षमता जशी आहे ग्रास्पिंग लेवल त्या पद्धतीने पाढे पाठांतर आहेत. आता इथं छोटा बालवाडीचा वर्ग आहे, पहिलीचा आहे, हे दोघी पहिलीला आहे, दुसरीला आहे आणि इकडे हा चौथीला आहे. याचे 134, याचे 37, त्याचे 37, तो 54 चा करतो. हा 134 चा पाढा. 134 व उठतो का बाळा तू? किती येतात पाढे? 134. 134 पर्यंत येतात. 129. हा कुठलाही कुठलाही 129 म्हणणार अम्मन. फक्त एकच आहे, एक मिनिट, एकच आहे की तू 129 जरी म्हटलंस ना तरी माझा पाठ नाहीये, त्यामुळे तू म्हणून माझाही पाठ नाही, पण मी शेवटचा अंक लक्षात ठेवतोय. 129 129 129 258 129 387 129 516 129 5 645 129 714 138 138 138 2 276 138 414 138 552 441 4 2 92 438 46 230 400 207 बघताय ना क्युरियस काळे? अहो जरा लाज वाटू द्या, लाज. सर मला लाज वाटते, प्रचंड लाज वाटते मला. वाटली थोडी तरी वाटली. सर फक्त एक प्रश्न आहे की आत्ता आपल्याकडे सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहेत, आत्ता आपल्या सगळ्यांकडे चॅट जीपीटी आहे. हे सगळं असताना पाढे पाठ कशाला करायचे? आपण नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांमध्ये परत शिक्षण त्या पद्धतीचं सुरू केलेलं आहे. का केलं याच्यावरती आपल्याला उत्तर मिळेल. तर आपल्या भारतामध्ये जुन्या पद्धतीचं जे शिक्षण मिळत होतं ना, ते पण तितक्याच गरजेचं आहे. अचूक आणि कमीत कमी वेळात पाढे पाठांतर झाल्यामुळे उदाहरण सोडवता येतं. दुसरी गोष्ट, गणिताची भीती कायमची दूर होते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतोय की पाढे जास्त आहेत पण बंधन नाही का एका मुलाला दिवसाला एक पाढा आला पाहिजे. एका मुलाला 5 दिवस लागले तरी मी 5 दिवस देतोय. आणि त्यांना स्पर्धा एकमेकांमध्ये असते की याचे एवढे झाले, माझे एवढे झाले. आणि गणिताच्या तासाला मी जसं सांगितलं, पहिलीच्या विद्यार्थी आता हा पहिलीला आहे. हा लसावी मसावी अवयव पाडणे अपूर्णांकाचे 4ही क्रिया तुम्ही कुठलेही उदाहरण देऊ शकाल त्याला, तो लगेच करेल. आपण पूर्वीपासून ऐकले की पाढे 30 व्हायला पाहिजे म्हणून, अति हुशार मुलाचे 30 पर्यंत पाढे. पण कधी विचार केला की 31 व्हायला पाहिजे, 32 व्हायला पाहिजे, 100 व्हायला पाहिजे? तर आपण पुढच्या टप्प्याचा पण विचार करू शकतो आणि तो विचार करून हे पाढे माझे झालेले आहेत. पण गणिताची भीती कायमची कमी होती. मग समोर येऊन म्हटले जातात, तुला किती येतात? 75. मग तू 68चा म्हण, तू 45चा म्हण, तू 47चा म्हण. समोर विद्यार्थी येऊन ते म्हणून पण दाखवतात. तर त्यांचे तेवढे पाठ पण होतात, सराव पण त्यांचा पाठांचा होतो. पण याच नोटवर परत एक प्रश्न आहे की काही मुलं अशी असतात की ज्यांना गणित आवडत नाही, तर त्या मुलांना सुद्धा हे कंपल्सरी आहे? विशेष सांगावंसं वाटतं की गणित न आवडणारा एकही विद्यार्थी इथं नाही. गणित न आवडणारा एक पण मिळणार नाही. ग्रामीण भागातील मुलं जेव्हा शहरामध्ये जातात तेव्हा इतर विषय त्यांचे बऱ्यापैकी झालेले असतात, परंतु गणित, विज्ञान आणि इंग्रजी या 3 विषयामध्ये ते अडखळतातच. तर हा अभ्यास मी पूर्ण केलेला आहे, कारण मी ह्याच परिसरामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर या 3 विषयांना त्यांना अडचण येऊ नये म्हणून 3 विषयामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. इतर विषय ते अनुभवाने पण शिकणार आहेत. आपण उलट करतो, आपण ते विषय आधी शिकवतो आणि हे विषय मागे ठेवतो. तर ह्या विषयावरती काम करायचा प्रयत्न करते. मला आता उत्सुकता आहे, ते 2 हाताने लिहितात ना, ते आता बघायचं. नक्कीच. मिरर इमेज घेतात, वेगवेगळं लिहिते, तुम्हाला सगळं बघायला मिळेल. माझं नाव लिहा, नवीन. अच्छा,
मराठी आणि इंग्लिश एकत्र एकत्र एकाच वेळी. हे वा फडकाना पुसून घ्या. पहाडा दोन हाताने भागाकार कर ग तिथं कोणतरी कसं बेरीज कर. हा तू ये चल. बापरे मराठीतली ते लिहा पुसा लिहा. क्या बात है. दीदी पाठी घेऊन ये. हा बरं येतो आम्ही. कलम 18 कलम 21 शिक्षणाचा हक्क कलम 24 कारखान्यामध्ये 3 गोष्टी करतोय. 3 गोष्टी करतोय का इकडे भागाकार इकडे हे आर्टिकल्स. आता हे सगळे 2 हाताने लिहितील आणि एखादी कविता पण म्हणतील. आवाज येईल तुम्हाला कविता म्हणताना. करा सुरुवात. 1 2 3 स्टार्ट. डिंगा 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 विवरणपत्र 104 कलम 104 अनुच्छेद 99 अन्वये कलम 24 कलम 24 कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई गुजरातची राजधानी राजस्थानची राजधानी 5चा वर्ग 49चा वर्ग. म्हणजे 3 गोष्टी आर्टिकल्स पण म्हणत होते, पोएम पण म्हणत होते किंवा वर्ग पण म्हणत होते. मात्र 2 क्रिया वेगवेगळ्या. प्रत्येक जण लिहिते 2 क्रिया. असं एक पण नाही की त्यांना लिहिता येत नाही. फक्त एकमेव मलाच लिहिता येत नाही. सर हे आता आपण जे केलं विशेषतः 2 हाताने लिहिणं त्याच्या मागे काय विचार आहे किंवा हे का आलं पाहिजे किंवा ह्याच्यातनं काय घडतं? हा माझा उपक्रम कोविड काळापासूनचा आहे. मध्य प्रदेशमधलं एक हायस्कूल होतं की ते 2 हाताने 11-12 रोमन अंकामध्ये लिहित होते. 9वी-10वीचे मुलं एकाच याच्यावरती. तर तो व्हिडिओ मी बघितलेला. 2 उद्देशाने सुरुवात केली. पहिलं की एका पेजवरती लिहिता येणं. जसं की आता हे आहे दिवाळी तर दी आणि वा एका आणि अळी हे सगळ्यांना येतंय. दुसरा उद्देश होता MPSC स्पर्धा परीक्षा किंवा 10वीचे पेपर लवकरात लवकर कव्हर व्हावेत या उद्देशाने सुरुवात केली. जसं मूल दाखल झाल्यानंतर ह्या हाताने किंवा कुठल्या तरी हाताने लिहितं तोच सराव दुसऱ्या हाताने करून घेतला. तुम्ही इथं बघताय 1 वर्ष लागलं एका पेजवरती लिहिता यायला. मराठीचं वेगळं, इंग्रजीचं वेगळं, अंक वेगळे. तुम्ही जर 1 पासून 100 पर्यंत लिहायला लागाल आणि ते मुलं जर 1 पासून 100 लिहितील तर तुम्ही 50 होईपर्यंत त्यांचे 100 झालेले असतात लिहून. 1 आणि 11ची लाईन, 21-31ची लाईन, 41-51ची लाईन लिहून घेतात. माझा उद्देश सफल झाला होता की एका पेजवर लिहिता आलं. मुलांचा स्पीड वाढला. पण एका दुकानातले किराणदार मला बोलले की आमच्या इकडे आमच्या धर्मामध्ये 400 वर्षापूर्वी मौलाना होते आणि 2 विषय वेगळे लिहित होते म्हणे. मला पण वाटलं की असं काही आहे का 2 विषय. आलो परत मुलांना सांगितलं माझी आई माझी शाळा मोर पोपट असे 2 विषय घ्या आणि सरावाने ते यायला लागलं त्यांना. मग पुढे 2 उदाहरणं वेगळे, 2 पाढे वेगळे, 2 मराठी इंग्लिश वेगळं. आता पेंटिंग करतात इकडे त्याची माहिती लिहितात एका वेळेला. मराठी मिरर, मराठी कर्सिव्ह मध्ये लिहितात. याच्यात मला एक जाणवलं की मुलांचे ग्रास्पिंग वाढले. मुलांचे दोन्ही ब्रेन ॲक्टिव्ह झाले आणि ग्रास्पिंग वाढल्यानंतर जे काही मी घटक काही किंवा इथं शिकवत असताना मुलं लवकर ग्रहण करायला लागले आणि ते मला एक पॉझिटिव्ह दिसली गोष्ट. आणि तेव्हापासून सातत्याने आजपर्यंत ह्या गोष्टी दररोज पाऊण तास हा घेतलाच जातो आणि नियमितपणे सुरू आहे. मगाशी सांगितले की यावं का वाटतं तर हेच आहेत, हे करतायत. ह्या वयोगटाला सर्व प्रकारचं ज्ञान द्यायचं आहे आणि मग डिसाईड करायचं आहे 8वी-9वीला की तुला हे ज्ञान दिल्यानंतर तू कुठल्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी झालेला आहेस ते क्षेत्र निवडून त्याला तिकडे पाठवायचं आहे जेणेकरून ते सक्सेस होते. आणि हे सगळं करून सिलेबस पूर्ण होतो. सिलेबस हा वार्षिक गेल्या वर्षीपर्यंत ऑक्टोबरपर्यंत पूर्ण वर्षभराचा व्हायचा. आता ह्या वर्षी दिवाळीचा अभ्यासक्रम ऑगस्टपर्यंत संपवला आणि दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आता फेब्रुवारीच्या आतच होईल. जानेवारीपर्यंत संपून जाईल सगळं संपेल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या ॲक्टिव्हिटीज घ्यायला लागतात. रेग्युलर घेतलं तर सिलेबस साहजिकच संपतोय. तो पण 1ली ते 5वीचा एकत्र घेतो आम्ही. म्हणजे 5ही वर्गाचा सिलेबस आम्ही शिकवतोय. संध्याकाळी सुरुवात होते, निरव शांतता असते, फ्रेश असतात आणि बऱ्यापैकी शिकतात मुलं.